हां, आणखी एक अनुभव मॅडम शेअर करायचा आहे, की एक 4-5 वर्षापूर्वी माझी मुलगी उत्तराखंडला गेली होती फिरायला पिकनिकसाठी आणि तिकडे गेल्यानंतर ती आजारी पडली, ताप वगैरे येत होता. चेहऱ्यावरती पण पूर्णपणे मोठे-मोठे असे फोड वगैरे तिकडचं क्लायमेट सहन न झाल्यामुळे आलेलं होतं. तर मला व्हिडिओ कॉलवरती तिने व्हिडिओ कॉल केला त्याच्यावरती मला चेहरा वगैरे बघूनच एक कसं तरी झालं. म्हटलं काय अवस्था आहे आणि येण्यासाठी तिला आणखी रिटर्न येण्यासाठी 2-3 दिवस पुढे होते. तर मग मी घरी जाऊन तिला रेखी दिली. रेखी दिल्यानंतर ती जी प्रवास करत होती बसमध्ये तर जवळ-जवळ 4 ते 5 ती बसमध्ये प्रवास करत होती. ते 4 ते 5 तासामध्ये पूर्णपणे ती झोपली होती आणि झोपून उठल्यानंतर तिने कॉल केला, तर ती कॉल केल्यावरती बोलते, की "मम्मी मी आता फ्रेश आहे. मला आता ताप वगैरे पण वाटत नाहीये. माझ्या चेहऱ्यावरचं पण गेलेलं आहे. तू काय केलं आहेस?" म्हटलं, "मी रेखी दिलेली आहे तुला." तर तो एक मोठा म्हणजे अनुभव जो आहे तो मला तुमच्याशी शेअर करावासा वाटला. खूप छान. तुमच्याजवळ खूप छान अनुभव आहेत. कारण तुम्ही ती अगदी मनापासून त्या एनर्जीला तुम्ही स्वीकारलं आहे आणि हो. त्याचा वापर तुम्ही रोज करत आहात. हो, आणखी मी 2-3 जण आमच्याकडे म्हणजे मी फार काही मी रेखी शिकलाय म्हणून मी ॲडव्हर्टाइज केली नाहीये किंवा मी दुसऱ्यांसाठी करावं हाही प्रोफेशनल मी उद्देश ठेवला नाहीये. पण जे जवळचे होते त्यांना माहिती होतं, की हां, मी बाबा हे केलंय. तर त्यांच्या मुलांचे जेव्हा जॉबचे प्रश्न आले, की हां, मला जॉब मिळत नाहीये असं. मी एकतर बहिणीच्या मुलाला दिलेला, तर त्याला 2-3 दिवसामध्येच रिझल्ट आला, चांगला जॉब मिळाला. त्याच्यानंतर आमचे एक फॅमिली फ्रेंड होते, त्यांच्या मुलीला आणि मुलाला दोघांना पण जॉब मिळत नव्हते. तर त्यांच्यासाठी पण मी एक 10-15 दिवस रेखी दिली, तर त्यांनाही जॉब मिळाले. दुसरे एक आमच्या बिल्डिंगमधले होते, त्याचाही त्या मुलाचाही इश्यू होता जॉबबाबत. मिळत नव्हता त्याला जॉब काही करून. आधी टी-सी-एसला होता आणि त्याच्यानंतर जॉब नव्हता मिळत त्याला जवळ-जवळ आणि तो रिझाइन देऊन बसलेला होता. तर पण त्याच्यासाठी मला वेळ लागला हे करावं. कारण त्याचा तो मुळातच निगेटिव्ह होता पूर्णपणे, की मला हो. मिळणार नाही जॉब. मी हा रिझाइन केलाय तर मला दुसरा मिळणार नाही. ह्याच्यामध्ये होता. त्याच्यामुळे जवळ-जवळ मला ऑलमोस्ट 3 महिने म्हणजे मी त्याचे पैसे पण काही घेतलेले नाहीये. पण 3 महिने कंटिन्यू जेव्हा त्याला रेखी दिली त्यानंतर त्याला चांगला जॉब लागला, चांगला पॅकेजचा वगैरे. असे खूप अनुभव आहेत, पण मी काही प्रोफेशनल घेतलं नाहीये. कोणाची फीज वगैरे काही घेतलेले नाही, नाही. थोडं एनर्जी एक्सचेंज म्हणून घ्यायचं. कारण का की कशासाठी की डॉक्टर मिका हुसेननी स्वतः सांगितलेलं आहे की एनर्जी एक्सचेंजच्या रूपामध्ये काहीतरी घ्यावं. हो, घ्या, घ्या. नाही पण हे मला तुमच्याकडून माहिती पडलं ना. मी जेव्हा ऑफलाईन केलं होतं तेव्हा त्यांनी एवढं स्ट्रिक्टली काही सांगितलं काहीतरी त्यांनी ग्रॅटिट्यूड तरी करायला हवं युनिव्हर्सला किंवा हां, तुम्हाला. काहीतरी एक हां. मोबदल्यामध्ये काहीतरी देण्याची एक पद्धत आहे. पद्धत आहे. ग्रॅटिट्यूड तरी द्यावं. हं. म्हणजे एनर्जी एक्सचेंजच्या रूपामध्ये, कारण का त्याचे व्हॅल्यू राहत नाही. राहत नाही आणि त्या व्यक्तीचा त्रासही आपल्याला होतो. हा पण मी अनुभव खूप वेळा घेतलेला आहे, की ज्याला रेखी दिलेली आहे, तर त्याला जर होत असेल, की फॉर एक्झाम्पल मुलीला आणि जावयाला दिली, तर दोघांचा पण मला त्रास सुरू झाला. जेव्हा निगेटिव्ह पॉइंट मी पूर्णपणे क्लीन केलं, तेव्हाच हे झालं ते, बरी झाली पूर्णपणे. हा, ते थोडंफार ते काय आहे की आपण प्रिकॉशन तेवढं घ्यायचं असतं. हां. आधी हो, हो. पिरॅमिड मध्ये स्वतःला आपण सेफ करायचं असतं आणि त्यानंतर मग करायचे असतं. करायचं असतं. ओके. तर आपले अनुभव खूप छान आहेत. अशाच तुम्ही हो, रेकी सोबत आपलं पुढचं आयुष्य जगा आणि इतरांनाही तुमची मदत करण्याची जी वृत्ती आहे ती अशीच कायम असू देत. हो, हो. रेकी थँक तुम्हाला यू मॅडम. भरभरून देईल. फक्त तुम्ही हो, रेकीवरती जसा विश्वास आहे तसाच कायमस्वरूपी असू द्या. हो, हो. धन्यवाद. थँक यू मॅडम.